हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, दिस इज़ आकाश चलमुले. आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में. तर मित्रांनो बघा, इथे DHS रिलेटेड खूप महत्त्वाची बातमी येत आहे. DHS जे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे गट क अँड ड म्हणजे C अँड D जे ग्रुप होते त्यांच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आली होती डिसेंबरमध्ये, त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे मेरिट लिस्ट लागल्या, देन फेब्रुवारीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि बऱ्याच लोकांना ऑर्डर मिळालं. बट आता काय झालेलं आहे की बऱ्याच लोकांचं वेटिंगला नाव होतं. ओके, तर हा व्हिडिओ वेटिंगवाल्यांसाठी आहे की DHSमध्ये जे वेटिंगला होते त्यांच्यासाठी. आता काय, कारण जे DHS, कारण बरेच विद्यार्थ्यांचं याबाबत हे होतं की सर कधी होणार. ओके, तर तुमच्यासाठी महत्त्वाचं एक नोटीस आलेलं आहे. बघा, आजच्याच दिवसाचं आहे, म्हणजे 10 तारखेचं नोटीस आहे. ओके, 10 जूनचं. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे सगळ्यांना, ओके, सगळे जेवढे पण परिमंडळ आहे, जेवढे 8 जे विभाग आहेत सगळ्यांसाठी नोटिफिकेशन आहे. फक्त यातले 3 विभागामध्ये सध्या जे अजूनही आचारसंहिता आहे, बट उर्वरित 5 विभागामध्ये अजून आचारसंहिता संपलेली आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे सांगतोय मी ते 5 कुठले 3 कुठले ते पण सांगणार. ओके, प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संबंधित कार्यवाहीबाबत. म्हणजे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की वेटिंगची जी मी एप्रिलमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी एक TCSकडून जी लिस्ट लावली होती मेरिट लिस्ट, त्यामध्ये थोडं एक जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी ज्या पण गोष्टी त्या थोड्या चुकीच्या झाल्या असं प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तर त्या करेक्ट करून आता काय म्हटलेलं आहे की प्रतीक्षा सूची, ओके, तयार करण्यात सांगितलेले आले आहे की व्यवस्थित म्हणजे कधीपर्यंत करायचं आहे प्रतीक्षा सूची. ओके, यामध्ये त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की एक न्यायालयात एक पदभरतीबाबतसुद्धा एक प्रकरण चालू आहे, त्यासाठी सुद्धा एक नोटीस आलेलं आहे. आणि शासन निर्णय जे आलेला आहे, हे 2 त्यांनी संदर्भ दिलेला आहे की ह्या संदर्भांचं तुम्ही पालन करून प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी, जेणेकरून प्रतीक्षा सूची तयार झाल्यानंतर पुढचं काय आहे, प्रतीक्षा सूची तयार झाल्यानंतर शासनाने संदर्भित पत्राने प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावा. कार्यपद्धतीचा दिलेल्या सूचकानुसार सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी दिनांक 5/4/2024 बैठकीत आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे हे 2 जे होते याच्यानुसारच. ओके, सदरील बैठकीत प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधित सविस्तर माहिती देण्यात आलेली होती. ओके, ऑलरेडी सांगितले आपण. 19/4चा जो एक मिनिट्स ऑफ मीटिंग होती तो व्हिडिओ बघितलेला आहे, कसं प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी याबाबत त्याच्यामध्ये दिशानिर्देश सार्वजनिक विभागांनी दिलेलं होतं. ओके, त्याच अनुषंगाने या पत्राने सदरीत बैठकीत इतिवृत्तानुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर दिनांक 27 ते 29 मे 2024 कालावधीत सर्व उपसंचालक, परिमंडळ, कार्यक्रम प्रमुख यांच्याकडील गट क आणि ड संवर्गाची प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधी पुनश्च आढावा घेण्यात आलेला आहे. ओके, सगळ्यांना माहीत आहे 29 आणि 27 आणि 29 मेला सुद्धा एक परिपत्रक आलेलं होतं DHSचं. मी व्हिडिओ केला नव्हता त्याच्यामध्ये एवढंच म्हटलं होतं की लवकरात लवकर तुम्ही जे वेटिंगचं जे आहे त्याच्या म्हणजे जे जॉईन झाले तर मग जे सोडलेले होते ते सुद्धा आढावा, आणि जे वेटिंगला आहे त्या सगळ्यांचा तो आढावा घेण्यामध्ये 27 आणि 29 तारखेला दिशानिर्देश दिले होते सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक विभागाला. ओके, तर तसेच दिनांक 5/6 रोजी प्रतीक्षा सूची संदर्भात VC बैठकीद्वारे आढावा घेण्यात आलेला आहे. तरी प्रतीक्षा सूची संदर्भित खालीलप्रमाणे तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. ओके, 5/6ला सुद्धा एक VC झाली होती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. प्रत्येक विभागाचे जे DD होते त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलं होतं की कशा पद्धतीनं प्रतीक्षा यादी तयार करायची. ओके, कसा आढावा घ्यायचा. ओके, तर तो काय आहे बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व परिमंडळातील कार्यक्रम प्रमुख दिनांक 10/6/24 म्हणजे आजच्या दिवसपर्यंत रोजी सायंकाळीपर्यंत प्रत्येक पदाचे प्रतीक्षा सूची, बघा प्रत्येक पदाचे, अशी याच्यामध्ये एकही नाही म्हटलं. म्हणजे असं नाही की फक्त स्टाफ नर्सेस, फार्मासिस्ट असो की लॅब टेक्निशियन असो की सगळे जे DHSमध्ये जेवढे पदं होते प्रत्येक पदाची प्रतीक्षा सूची अंतिम करून त्याची सही शिक्क्यानिशी PDF कॉपी सादर करण्यात यावे. ओके, म्हणजे 10/6ला तुमचं जे प्रतीक्षा यादी ती तयार व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही रेडी आहे, म्हणूनच हे नोटिफिकेशन आलेलं आहे, हे रेडी आहे. ओके, ठीक आहे.
प्रत्यक्ष सूची अंतिम झाल्यानंतर त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर 10/6/24 पासून प्रसिद्धीस देण्यात यावे. म्हणजे बघा 10/6 तुम्हाला रेडी करायची आहे प्रत्यक्ष. वेटिंग लिस्ट कधीपर्यंत रेडी करायची होती की 10 जून 2024च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही लिस्ट तयार करायची होती. त्यानंतर म्हणजे त्यानंतर 10च्या नंतर एक साधारणतः पुढच्या एक 2 to 3 डेजमध्ये म्हणजे एक 12 ते 15 तारखेच्या दरम्यान 100% जे DHSची वेबसाईट आहे त्याच्यावर प्रत्येक विभागाचे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तशीच प्रत्येक साईटवर DHSच्या साईटवर प्रत्येक विभागाची वेटिंग लिस्ट अपलोड होईल. म्हणजे कसं आहे ट्रान्सपरन्सीसाठी आहे. भरपूर विद्यार्थ्यांना माहीतच पडत नाही. तर DHSची वेबसाईट सगळ्यांनी चेक करत राहायची. कधी आजपासूनच किंवा उद्यापासूनच सगळ्यांनी आपापल्या विभागानुसार ही वेटिंग लिस्ट लागणार आहे. ओके, प्रसिद्धीस देण्यात यावे म्हटलेलं आहे 10/6च्या पुढे. ओके, प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत 10/6 ते 22/6च्या. ओके, बघा याला तुम्हाला सांगतोय जरी त्यांनी 10/6 हे दिलेलं आहे तरी जोपर्यंत हे वेटिंग लिस्ट DHSच्या वेबसाईटवर येणार नाही त्याच्यानंतर किंवा तुम्हाला पर्टिक्युलरली मेलसुद्धा येऊ शकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला मेलसुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, प्रत्येक जे कॅन्डिडेट जे वेटिंगला आहे त्यांनी आपापला मेल चेक करायचा 10/6 पासून. ओके, एक साधारणतः 10 ते 15पर्यंत तुम्हाला मेल येईल किंवा वेटिंग लिस्टचं तुम्हाला फाईल बघायला मिळेल DHSच्या वेबसाईटवर. आणि त्याच्यानंतर ओके जसं तुम्हाला DHSच्या साईटवर वेबसाईटवर अपलोड होईल त्याच्यानंतर बघा त्यांनी 22/6 म्हटलेलं आहे. म्हणजे 22/6 म्हणजे किती 22 जूनपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जसं पहिलं ज्या लोकांचं व्हेरिफिकेशन झालं होतं ज्यांचं सिलेक्शन झालं होतं तसंच आता वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांचं व्हेरिफिकेशन होईल 22/6 बघा. ओके, तुम्ही रेडी राहा. 15 ते 22 जूनच्या मधामध्ये कधीही तुमचं व्हेरिफिकेशन होईल कधीही. तर सगळे डॉक्युमेंट सोबत तुम्ही सगळे पूर्वीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट जे लोक वेटिंगमध्ये आहेत. ओके, मे बी याच्यामध्ये पुन्हा जे वेटिंगला नव्हते त्यांचे नावंसुद्धा याच्यामध्ये ॲड होऊ शकते. तर प्लीज असं नाही झालं पाहिजे. DMERमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी DHSमध्ये जॉईन झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का ते व्हेरिफिकेशनला गेलेच नाही जे आत्ता व्हेरिफिकेशन होतं त्याच्यामध्ये. तर इथे तुम्ही अशा चुका करायच्या नाही. ओके, तर तुम्हाला सांगतो की बरेच विद्यार्थी DHS जॉईन करूनसुद्धा सोडून DMERला गेलेले आहेत. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, काही विद्यार्थी एम्सला सुद्धा गेलेले आहेत. तर बऱ्याच जरी तुमचं वेटिंगला नाव नसेल तरी जी मेरिट लिस्ट होती त्याच्यामधून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता वेटिंगमध्ये नाव येऊ शकते असं मला वाटतं. ओके, त्यामुळं डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी जे पण विद्यार्थी वेटिंगला होते किंवा वेटिंगला नव्हते पण तुमचं नाव मेरिटमध्ये होतं सगळ्यांनी आपापले मेल DHSची वेबसाईट चेक करत राहायचं. ही खबरदारी घ्यायची. असं पुढं झालं नाही पाहिजे की सर आम्ही बघितलं नाही आम्हाला माहीतच नाही आम्हाला हेच नाही. प्लीज अशा गोष्टी करू नका. हे तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय म्हणतो बघा. चौथा पॉईंट म्हणतोय की प्रत्येक मंडळातील प्रतीक्षा सूचीवर नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवाराचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रिकद्वारे फोटो व अंगठा पडताळणीकरिता नियोजन करावे. तसेच TCS यांना कळवण्यात यावे व नियोजनानुसार आधार बायोमेट्रिक. ओके, कारण आधार बायोमेट्रिक कुठे होतं जर तुमचं सिलेक्शन झालं सिलेक्शन लिस्टमध्ये आहे तर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येईल त्या DD ऑफिसला. ओके, तसं तुम्हाला मेल येईल किंवा पत्र येईल. ओके, मेलच येणार. ओके, त्याच्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक करायची असते. सगळ्यांना माहिती आहे बायोमेट्रिक होतं आणि त्याच्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी. ओके, नियुक्तीचे आदेश देण्यापूर्वी संपूर्ण कार्यवाही दिनांक 22/6 तुम्हाला करण्याची म्हणजे पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी असं सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक विभागाला दिलेलं आहे. ओके, सद्यस्थितीत मुंबई ठाणे नाशिक. ओके, मुंबई ठाणे नाशिक इथे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. ओके, कुठे मुंबई ठाणे आणि नाशिक हा 3 ठिकाणचं. ओके, या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडे प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचे नियुक्तीपत्र कार्यवाही करण्यात यावी. ओके, बघा वेटिंग लिस्ट लागू शकते. ओके, वेटिंग लिस्ट 8ही विभागाची लागू शकते बट ह्या 3 विभागाला सोडून सगळ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 22/6/2024 करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, फक्त मुंबई ठाणे नाशिकचं व्हेरिफिकेशन 22/6 म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की
हे आचारसंहिता असल्यामुळे हा 3 ठिकाणचं करण्यात येऊ नये, बट बाकी ठिकाणचं करण्यात यावं. ओके, असं त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. उर्वरित मंडळाच्या प्रतिक्रिया सूचीवरील उमेदवाराचे नियुक्तीचे कार्यवाही. ओके सॉरी, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की यांचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचंसुद्धा ह्याच वेळी होणार, बट फक्त ऑर्डर्स तुम्हाला कुठले येणार नाही, मुंबई ठाणे नाशिकचे ऑर्डर्स तुम्हाला येणार नाही. फक्त काय येणार, लिस्ट तर प्रत्येक विभागाच्या 8ही विभागाच्या लिस्ट येतील, तुमचं वेटिंग लिस्ट येईल, बट हे 3 विभागाचं मुंबई ठाणे नाशिकचं ऑर्डर नियुक्तीपत्र देण्यात म्हणजे उमेदवाराची नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी. ओके, कळलं का तुम्हाला? तर 2 मिनिटांमध्ये हां, यांचं करण्यात यावं, यांचं ऑर्डर बघा. याच्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की 8ही जे विभाग आहे 8ही विभागामध्ये ओके तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाणार, वेटिंग लिस्ट लागेल 22/6 बट ऑर्डर बाकीच्या विभागाला ऑर्डर देण्यात येईल, नियुक्ती देण्यात येईल, बट हे 3 विभागाला ऑर्डर नंतर देण्यात येईल. जसं यांची आचारसंहिता संपेल म्हणजे पदवीधर शिक्षक विधान परिषदेचं ओके, त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना जे 3 विभाग आहेत त्यांना ऑर्डर देण्यात येईल. असं हे बघा, डॉक्टर राधाकृष्ण पवार सहसंचालक आरोग्य विभाग पुणे यांचं नोटीस आपल्याला दिसतं आहे. होप्सो सगळ्यांना कळालं असेल की डेफिनेटली तुमचं व्हेरिफिकेशन एक साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होणार. ओके, जे DHSला वेटिंग लिस्टमध्ये होते त्यांचं. ओके, तर सगळ्यांनी आपले डॉक्युमेंटची जे लिस्ट आहे ती डॉक्युमेंट झेरॉक्स वगैरे सगळे करून रेडी ठेवायचं. ओके, सोबतच ज्या लोकांना ESICची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जे ॲप आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तिथे 499मध्ये टेस्ट सिरीज चालू आहे. डेफिनेटली लवकरात लवकर परचेस करा. ओके, सोबतच जर टेस्ट आपलं हे पाहिजे, जर MCQ बॅच पाहिजे तिथेसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ओके, होप्सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.